मस्त असा गावातला रोड लागला आता. थोडी सावली तरी आहे, नाही तर बाहेर तर भकास ऊन होतं, भकास एकदम. तमिळ आणि मराठी संस्कृतीचे संगमाचे प्रतीक असणारा हा पॅलेस. तिलाच काही मूर्त्या आहेत आणि त्या मूर्त्या इतक्या सुंदर आहेत, त्या काही बनवलेल्या आहेत. त्या मूर्त्यांची नावं दिली आहेत, म्हणजे कोणत्या देवाला त्या समर्पित आहे आणि सोबतच त्या मूर्त्या कधी बनलेल्या आहेत त्याची. जसं काही मूर्त्या ज्या 19 सेंचुरीमध्ये बनल्या आहेत, काही 9व्या सेंचुरीमध्ये बनलेल्या आहेत, काही 1500 ते 1600च्या काळामध्ये बनलेल्या आहेत. तसं त्या मूर्तीचं पूर्ण खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काय सुंदर सनसेट होतोय बघा. फायनली आपण आता बँगलोरला पोचलो आहे आणि आपलं स्वागत ट्रॅफिकने झालं आहे. 14 किलोमीटरसाठी 27 मिनटं. सकाळी आम्ही तंजावरच्या मराठा पॅलेस पाहण्यासाठी निघालो. मराठा पॅलेसची एंट्री फीस अशी काहीशी होती. आपण आता आहोत तंजावर पॅलेस. याला मराठा पॅलेस असं देखील म्हणतात. तमिळ आणि मराठी संस्कृतीचे संगमाचे प्रतीक असणारा हा पॅलेस आहे. मराठा पॅलेस कॉम्प्लेक्स स्थानिक पातळीवर अरणमानई म्हणून ओळखले जाते. हे भोसले कुटुंबाचे अधिकृत निवासस्थान आहे, ज्यांनी 1674 ते 1855 पर्यंत तंजावर प्रदेशावर राज्य केले. तसेच तंजावर पॅलेसचे मूळ नाव शिवगंगा किल्ला असे होते, जे आजकाल क्वचितच वापरले जाते. राजवाड्याच्या तळमजल्यावर आजूबाजूला भरपूर अशी दगडी शिल्प आहेत. ही शिल्प 8व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतची आहेत. तिलाच काही मूर्त्या आहेत आणि त्या मूर्त्या इतक्या सुंदर आहेत, त्या काही बनवलेल्या आहेत. त्या मूर्त्यांची नावं दिली आहेत, म्हणजे कोणत्या देवाला त्या समर्पित आहे आणि सोबतच त्या मूर्त्या कधी बनलेल्या आहेत त्याची. जसं काही मूर्त्या ज्या 19 सेंचुरीमध्ये बनल्या आहेत, काही 9व्या सेंचुरीमध्ये बनलेल्या आहेत, काही 1500 ते 1600च्या काळामध्ये बनलेल्या आहेत. तसं त्या मूर्तीचं पूर्ण खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काही मूर्त्यांचे कोरीव काम इतके विलक्षण आहे की आपले ते लक्ष वेधून घेतात. त्यानंतर आम्ही सरफौजी मेमोरियल हॉलमध्ये प्रवेश केला. या सभागृहाची भव्यता एवढी होती की ती मोबाईलच्या कॅमेरामध्ये मावत नव्हती. या सभागृहात तुम्हाला हस्तकला वस्तू तसेच छायाचित्र देखील पाहायला मिळतील. हा इथे मराठा पॅलेसमध्ये नटराज हॉल आहे. त्याच्यामध्ये नटराज हॉलमध्ये तुम्हाला विविध शतकात कोरल्या गेलेल्या नटराजांच्या मूर्त्या पाहायला मिळतात. त्यानंतर आम्ही सरस्वती महल लायब्ररीमध्ये गेलो. तिकडे शूटिंग अलाउड नव्हती, सो आम्ही बाहेरचं काहीसं शूट घेतलं आणि त्यानंतर घरी परतलो, कारण आज आपण बँगलोरसाठी निघणार होतो. तर सुप्रभात मित्रांनो, मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आता आपण आहोत तंजावरमध्ये. इथून आता आपण निघणार आहोत बँगलोरसाठी. आज थोडा उशिरा निघतो, 11 वाजता निघतोय, कारण आम्ही सकाळी गेलो होतो मराठा पॅलेसला. तंजावरमध्ये मराठ्यांचं देखील साम्राज्य होतं त्या काळी, सो ते पाहण्यासाठी आम्ही आज सकाळी गेलो होतो. 10 वाजता ते ओपन होतं, सो आम्ही 9:30च्या दरम्यान तिकडे गेलो होतो. आता इथून निघतो आहे. आज आपला स्टॉप असणार आहे बँगलोरला. बँगलोर जवळपास इथून 375 किलोमीटर्स आहे. सो चला आता आपण सगळं सामान लोड करूया आणि तुम्हाला मोटो ब्लॉग सेटअपवर भेटतो. आता फायनली आपण निघतो आहे. तंजावूर शहरातून आपण बाहेर आलो. आता समोर जर तुम्ही गेला तर मदुराई आहे. इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे. आजचं आपलं डेस्टिनेशन आहे बँगलोर. ते इथून आहे 368 किलोमीटर्स. आजचं जरा लॉंग डिस्टन्स आहे, कवर करायचं. आपण आज लेटसुद्धा निघालो, सो गरमी सहन करावी लागणार आहे.
आता कनेक्ट होतो नॅशनल हायवे 83ला. तर हा सरळ रस्ता आहे जवळपास 50 किलोमीटरचा. त्यानंतर लेफ्ट राईट आहे. चला तर फटाफट पळूया गाडी जरा. आज सकाळी नाश्ता स्किप झाला त्यामुळे आता डायरेक्ट आम्ही लंचसाठीच थांबलो. थोडा बेसिक लंच करूया आणि त्यानंतर पुढे निघूया. ते मागे महादेवाचं आणखी एक मंदिर गेलं. आता आम्ही जस्ट ब्रंच केला, ना नाश्ता ना लंच, ब्रंच. कारण सकाळी काय नाश्ता केला नव्हता, फक्त 2-3 लाडू घेतले होते प्रसादाचे, ते खाल्ले होते आणि चहा घेतली होती सकाळी. आज कॉफी पण नाही भेटली. ठीक आहे. सो आता थोडं जास्त नाही खाल्लं. एक प्लेट राईस दोघांमध्ये आणि एक स्टार्टर घेतला होता. चला सुसाट रोड लागला आता. मागासचं रेकॉर्ड झालं की नाही माहीत. मस्त असा गावातला रोड लागला आता. थोडी सावली तरी आहे, नाही तर बाहेर तर भकास ऊन होतं, भकास एकदम. आता कुठेतरी या बाजूला एक छोटीशी नदी वाहते. या बाजूला सगळा निसर्ग हिरवागार आहे. मागच्या जवळपास 4-5 किलोमीटरपासून असाच रोड आहे. काय घेऊन चालला आहे बघा. रोडवर आहोत. ॲक्च्युली या भिंतीच्या मागे सुंदर असा हिरवागार निसर्ग आहे, म्हणजे भातशेती आहे. ती मी तुम्हाला दाखवतो. ड्रोन शॉट फार सुंदर आहे. आणि बाजूला पूर्ण सराउंडिंग आहे ना, ती नारळाची झाड आहेत आणि केळ्याची झाड आहेत. सो चला तुम्हाला एक मी छान असा ड्रोन शॉट दाखवतो. आता खूप पाऊस आला होता. 2 बॅगा भिजल्या ऑलमोस्ट.
आणि पुढची आपली ब्लॅक बॅग ड्रोन उडवला होता, लकीली त्याला खाली आणलं तोपर्यंत. आता वांदे झालेच ते ड्रोन, आता आपला वॉटरप्रूफ नाही आहे नशीब. बघा काहीतरी मंदिर आहे बहुतेक, एवढं उंच आहे बघा, जायला पायऱ्या आहेत. भारी ना, पूर्ण बागच आहे केळ्यांच्या झाडाची. या साईडला पण छोटी आहे ती अजून. इथे बघा पूर्ण त्याचीच लाईन आहे. केवढी लाईन आहे बघा. टोलगेट आला यांचा, त्रिचीपल्ली डिस्ट्रिक्ट. टोल बंद आहे. बाजूला पाहताय तो नमक्कल फोर्ट आहे. आता जो तुम्हाला मागे दिसत होता ना तो, भरपूर ट्रॅफिक आहे. बेंगळुरू 250, बेंगळुरू 250. आपल्याला तो असं घेऊन गोल राऊंड मारून या रूटला जायचं. चला नवीन NH कोणता NH आहे बघूया आता. NH 44. हा बघ भाऊ रॉंग वेने टाकतो. सालेम 49, होसूर 209, बँगलोर 249. चला इथे जरा एक ब्रेक घेऊ, खूप चालवली गाडी. रस्ता एकदम सुसाट आहे. होसूर 159 किलोमीटर्स आहे इथून. आपण आज तमिळनाडूची बॉर्डर क्रॉस करून आपण कर्नाटकात जाणार आहोत. होसूर ऑलमोस्ट तमिळनाडू आणि कर्नाटक बॉर्डरवर आहे. सो जाताना आपल्याला गोव्याची बॉर्डर नाही लागत आहे, एक राज्य कमी होते. सोबत केरळ पण नाही लागणार आहे. डायरेक्ट आपण तमिळनाडू टू कर्नाटकात जाणार आहोत. आपण सालेमला पोचलो आहे. अजून बँगलोर जवळपास 181 किलोमीटर बाकी आहे. रात्रीचे 8:30-9 वाजतील आज. या साईडला सालेम सिटी. मी ॲक्च्युली बाकी काय तुम्हाला सांगत नाही, कारण फेमस रोड्स खूप कमी आहेत, म्हणजे फेमस लोकेशन्स. सो सालेम एक तसं पॉप्युलर आहे. ती फ्लाईट हां बऱ्यापैकी पळवलं आहे.
पण अजूनही 166 किलोमीटर बाकी आहे. लॉंग रूटमध्ये असं असतं की रायडिंग करताना म्हणजे पळवायला गाडी मजा येते. सो मी मोटो ब्लॉग तर बाजूलाच राहिला, किती वेळ जास्त मी काय बोललोच नाही याच्यामध्ये. तरी तर भारी आहे, त्यामुळे पळवता येते. काय सुंदर डोंगर दिसत आहेत. मागचे 2 डोंगर धुक्यामध्ये आहेत, थोडे फॉग असेल जमा. काय भारी तो दिसतोय बघा. आता हळूहळू सनसेट होतोय. 4:30 पावणे 5 झालेत. थोडा आता नाश्ता करू, काहीतरी भूक लागली. कारण आज ब्रंच केला होता आपण 12 वाजता, 12 सव्वा 12च्या दरम्यान. सो आता थोडं भूक लागल्यासारखं वाटतंय. आणखी थोडे किलोमीटर करूया, त्यानंतर एक स्टॉप घेऊ. एक कॉफी ब्रेक घेऊया. चला बाय बाय. सनसेट होतो हळूहळू मागे. मला दाखवता येईल की नाही मला माहीत नाही आहे. अजून आपलं डेस्टिनेशन 134 किलोमीटर आहे. तंजावूर टू बँगलोरचा रस्ता एक नंबर आहे. राईड करायला मजा येईल तुम्हाला जर कोण येणार असाल साऊथ इंडिया राईडला तर. फक्त सकाळी निघा म्हणजे तुम्हाला राईड्स पूर्ण एन्जॉय करता येईल. काय सुंदर सनसेट होतोय बघा. अजून आपलं डेस्टिनेशन 119 किलोमीटर आहे. सुंदर असा सनसेट होतो तिकडे. काही फोटोज काढले. थंबनेल पाहिजे ना व्हिडिओला काहीतरी आपल्या. सो थंबनेल काढला, एक मल्टिपल काढलेत फोटो, त्यातला एक आता थंबनेल बनवूच. सो चला, अजून 119 किलोमीटर बाकी आहेत. 3 तासाची राईड. आणि रोड आता मोठा लागला. सो फटाफट पोचू आपण. मोस्टली मी ऐकलं की बँगलोरच्या आतमध्ये ट्रॅफिक असतो खूप. सो कशा प्रकारे आपण पोचतो ते बघूया. आपण बँगलोरला एकदम शेवटला नाही जाणार किंवा आतमध्ये नाही जाणार. ऑन द वेच एक हॉटेल बघितलं आहे, जिंजर हॉटेल बघितलं आहे, जे टाटाचं आहे. आणि त्याची क्वालिटी चांगली असते आणि रूम्स पण चांगले असतात. सो आम्ही एकदा त्याचा अनुभव घेतला आहे. सो पुन्हा एकदा तिथेच राहूया असा विचार केला. सो जिंजर हॉटेलमध्ये आजचा स्टे असेल. होप सो रूम मिळतील. आम्ही काही इन्क्वायरी वगैरे केली नाही. मोस्टली आता वीकडे चालू आहे, तो रूम्स रिकामे असतीलच. कंप्लीट झाली. फक्त 83 किलोमीटर बाकी आहेत. 2 तास. तर एक डायव्हर्जन आला खूप वेळानंतर. तर 6 वाजलेत. 8पर्यंत आपण पोचू असं दाखवतं ॲज पर गुगल मॅप. होप सो असंच होईल. सो आता नाईट झाल्यावर मी तुम्हाला मे बी काय दिसणार नाही गोप्रोमध्ये प्रॉपर. अंधारात क्लिअर नाही येत असेल गोप्रोचं. सो मोस्टली मी तुम्हाला थोड्या वेळात रूमवरच भेटेन. किंवा आपली आता जस्ट बॉर्डर आहे थोड्या वेळाने, काही किलोमीटर नंतर. तमिळनाडू कर्नाटक. फायनली आपण आता बँगलोरला पोचलो आहे. आणि आपलं स्वागत ट्रॅफिकने झालं आहे. 14 किलोमीटरसाठी
27 मिनटं. हे तर काहीच नाही, मगाशी तर 1 तास होता. आता कुठे कमी झालं. चला आता मी तुम्हाला डायरेक्ट हॉटेलवर भेटतो. फायनली आपण बँगलोरच्या रूमवर आलो आहोत. जवळपास 9च्या दरम्यान आलो आपण रूमवर. आता जस्ट आम्ही डिनर करून आलो वरती. रूम काहीसा असा आहे, छोटा रूम आहे. हा एंट्री पॉईंट आणि वॉशरूम. सो आजचा प्रवास थोडा मोठा होता, म्हणजे जवळपास ती 375 किलोमीटरची आजची राईड झाली. उद्या पण तेवढीच असणार आहे. उद्या पण 400-420 किलोमीटरची राईड आहे. कारण आता आपण कसं रिटर्न चालू, अंतर थोडं जास्त केलं तर शेवटी आपल्याला 2 दिवसात घरी पोचू आपण. सो उद्याचा प्रवास हुबळीपर्यंत आहे. तर कसा होतं ते बघूया. सकाळी लवकर निघूया. बँगलोरमध्ये ट्रॅफिक खूप होतं. आम्हाला 12 किलोमीटर करण्यासाठी जवळपास अर्धा तास गेला असेल. सो उद्या थोडा सकाळी लवकर निघू. तर मित्र, हा ब्लॉग मी इथे सेंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग.